आकिवाड येथे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान। बाजारभाव नसल्याने रस्त्यावर फेकला टोमॅटो। सध्या टोमॅटोचा बाजारभाव पार कोसळला असून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा रास्त दर मिळत नाही। परिणामी आकिवाड येथील शेतकरी अनिल पाटील यांनी आपल्या 35 गुंठे शेतातील टोमॅटो काढून थेट रस्त्यावर टाकण्याचा निर्णय घेतला। टोमॅटोला सध्या 20 किलोच्या बॅगसाठी केवळ 100 रुपये एवढाच दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे। बाजारात टोमॅटोच्या दरातील मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे। टोमॅटो उत्पादनासाठी लागणारा खर्च वाढलेला असून लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च मोठ्या प्रमाणात होत आहे। खत, बियाणे, औषधं, मजुरी आणि वाहतूक यासाठी हजारो रुपये खर्च करूनही उत्पन्नाच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा दर अत्यल्प आहे। त्यामुळे शेती करणं परवडत नाही अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। टोमॅटो रस्त्यावर टाकल्याने लालसर चिखल तयार झाला असून या परिस्थितीमुळे शेतकरी प्रचंड नाराज आहे। सरकार आणि प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, हमीभाव द्यावा आणि दर नियंत्रणासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जाते। अन्यथा शेतकऱ्यांच्या या परिस्थितीचा गंभीर विचार न केल्यास आंदोलन छेडलं जाईल असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे। टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या या समस्या केवळ आकिवाडपर्यंत मर्यादित नाही तर संपूर्ण राज्यभर शेतकरी अशीच परिस्थिती अनुभवत आहे। मागणी आणि पुरवठ्याच्या असमतोलामुळे टोमॅटोचे दर कोसळले आहेत। मात्र सरकारने या संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यायला हवा, अन्यथा शेतकऱ्यांच्या शेतीतून होणारे मोठे आर्थिक नुकसान त्यांच्या जगण्याचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो। महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, आकिवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।